मुखेड तालुक्यातील शासकीय धान्याच्या काळा बाजाराबाबत कठोर कारवाईची मागणी करत आज महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांची भेट घेण्यात आली। यावेळी सविस्तर निवेदन दानवे साहेबांना सादर करण्यात आले। या निवेदनावर प्रतिसाद देताना दानवे साहेबांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुल कर्डिले तसेच मुखेड तहसीलदार यांना तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। या प्रसंगी मुखेड तालुका शिवसेना प्रमुख उमेश पाटील अडलूरकर, महेश पाटील, रमेश पाटील वन्नारीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। जे फुलवळ रोडवर हे जे अपघात दाखवलेला हे अपघात नसून मुखेड तालुक्यातील दत्ता पाटील मुदळे हा एक मुखेड तालुक्यामधला राशन सप्लायर आहे। तो सप्लायर काल सकाळपासून 10 ते 12 छोटेखानी जे आयचर टेम्पो म्हणतात त्या टेम्पोने आमदार तुषार राठोड साहेब यांच्या शाळेच्या गोडाऊनवरून माल जमा केला। त्याच्यानंतर त्या ठिकाणी ह्या मालाचे जे थैले आहेत, जे काय म्हणतात त्याला, आपले थैले बारदानी थैल्यामधून ह्या थैल्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं। कन्वर्ट केल्याच्या नंतर हे रात्री 2 वाजता गाडी तिथून निघाली। त्याच्या पाठोपाठ आमचे कार्यकर्ते होते, या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला। ही गाडी थांबत नव्हती। या ठिकाणी या डिवायडरला आदळल्याच्या नंतर हा ड्रायव्हर पलटी टाकून म्हणून हा पळ काढलेला आहे। हे कुठला माल चोरीचा नसून हा संबंधित एका अधिकारी याच्यामध्ये मिळवलेले आहेत, याच्यामध्ये आमदार मिळालेले आहेत, यामध्ये आमचा पुरवठा करणारा पुरवठा अधिकारी मिळालेला आहे। आणि हा गोरगरिबाची लूट जर अशाच पद्धतीने होत असेल तर 100% आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि प्रशासनाला, कलेक्टरला आणि पुरवठा अधिकाऱ्यांना एक माझं आव्हान आहे की आज हे एवढा गरीबाचा जे लेकराच्या पोटात जाणारा अन्नाचा कण जे आहे हे जर या पद्धतीनं लूट करत असतील आणि या ठिकाणी जर पत्रकारांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असतील, अशा लोकांना कोणी वेठीस धरत पाठीमागे घालत असेल तर त्यांना आम्ही खपून घेणार नाही आणि त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही। मी महेश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख देगलूर। मुखेड तालुक्यामध्ये जो स्वस्त धान्य दुकानाचा जो शासकीय मालमत्तेचा जो घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी करून संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करावा, त्यांना योग्य ते सजा द्यावी म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। खरं तर लोकप्रतिनिधीचं काम हे जे गोरगरिबाचं जे घास आलेलं आहे तो घास कुठतरी गोरगरिबापर्यंत पोहोचणे लोकप्रतिनिधीचं काम असते, पण लोकप्रतिनिधी जेव्हा रक्षकच भक्षक होत असत, कुंपणच जेव्हा शेत खात असत तर न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडलेला आहे। म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहेत। जर ह्याच्यावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेना या ठिकाणी पेटून उठेल आणि जो अन्याय झाला आहे, जो लूट झाली, जो शासकीय मालमत्तेची लूट झाली त्याला आम्ही गुन्हेगाराला या ठिकाणी सजा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। 11 तारखेला मुखेड या शासकीय गोडाऊनमधून राशनची चोरी करण्यात आली। राशनची चोरी करत असताना या ठिकाणी राशन सप्लायर दत्ता पाटील मुदळे हे दिवसभरातून गोळा केलेला राशन आमदार तुषार राठोड साहेब यांच्या निवासी शाळेवर नेऊन त्या गोडाऊनला जमा केला। रात्री 2च्या सुमारास बारदानी थैल्यामधून तो आपल्या साध्या थैल्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि रात्री 2:30 वाजता ती गाडी 30 टनाची गाडी घेऊन गाडी ही कंधारच्या दिशेने जात असताना आम्ही 4-5 कार्यकर्ते घेऊन त्यांचा पाठलाग करत असताना अचानकमध्ये ड्रायव्हरचा ताबा तुटला आणि ड्रायव्हरनं ती गाडी पलटी केली। पलटी केल्याच्या नंतर आम्ही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन, PI, DYSP साहेब यांना सगळ्यांना कळवलो। त्यांनी 8 वाजता आल्याच्या नंतर आम्हाला सांगतात की या ठिकाणी हे जे माल आहे ते माल शासकीय गोडाऊनचा नसून हा अज्ञातस्थळीचा माल आहे। आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे। रेकॉर्ड असताना तुम्ही अशा पद्धतीचे भाष्य वापरता हे अधिकारी म्हणून योग्य नाही। त्यामुळे आज आम्ही त्यांना तर निवेदन दिलो, आज आम्ही काल दानवे साहेबाला दिलो विरोधी पक्षनेत्यांना आणि आज कलेक्टर साहेबाला निवेदन ह्याच्यासाठी दिलो की बाबा इथून पुढे होणाऱ्या गोष्टीला आळा घातला पाहिजे आणि जर अन्यथा नाही घातलो तर आम्ही येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये 100% आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार।